प्रवीण दुगाडे सरांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आशिष गायकवाड यांच्या माध्यमातून जाहीर झालेलं आहे. आशिष गायकवाड या व्यासपीठावरती आपण गोलंदाजी मार्गवरती येतोय गोलंदाज. बघा बीड संघाच्या मी पाटेराख्यांना विनंती करेल आता थोडस शांतता राखा. मैदानामध्ये सेमीफायनलचा सामना सुरू झालेला आहे. पहिल्या चेंडूवरती लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये गौरव घोसळकरच्या बॅट मधनं सिंगलची निवड झालेली आहे. धावांचा श्रीगणेशा होतोय. सेमीफायनलची लढत आहे. जबरदस्त हाय व्होल्टेज ड्रामा. एकाच वळणावरच्या गावातील दोन संघ आहेत. एकीकडे सावरोळी आहे तर त्याच्या विरोधात आपण बघतोय धामणी. अन्वी 11 सावरोळी. स्ट्राईक गेट वरती बॅटर रोहित पाडगे ज्याच्यासाठी आपण टाकलेला चेंडू बघतोय अजय लोतेचा. हा दुसरा चेंडू या षटकातील निर्धाव. पहिल्या चेंडूवरती सिंगल आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती मात्र निर्धाव पद्धतीने खेळ होतोय. कर्जत बीड संघाचे बरेचसे चाहते बरेचसे पाठराखी इथे आलेले आहेत. त्यांचं देखील आयोजकाच्या वतीने आपण हार्दिक असं स्वागत करूया. ऑप्शनच्या लाईन मध्ये जाऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय पण गोलंदाज देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये. अजय लोतेनं काय जबरदस्त चेंडू टाकलाय. हम रन नहीं देते हमारा नाम है अजय लोते. पण इथे लोतेकडनं आता धावा घ्याव्या लागतील. त्या फलंदाज रोहित पाडगेला. मला सावरोळीची रन मशीन का संबोधलं जातं हे इथून सिद्ध करावं लागणार. लेग स्टंपच्या बाहेर वेगानं या चेंडूला हाताळला गेलाय. इथे पण 2 धावा स्कोर कार्ड वरती नोंद आहेत. बीड संघाचे पाठराखे बरेचसे जल्लोष करतात पण अजून एक सामना बाकी आहे. टप्प्यात आला तर कार्यक्रम होणार. आणि इथं रोहित पाडगेनं मारलाय काऊ कॉर्नरच्या बाहेर. A1 क्वालिटीचा निर्धार चषकाचा दमदार षटकार ठोकडीजे. आता संधी आहे ती या दोन्ही संघांना ही ट्रॉफी जिंकण्याची. एकीकडे आहे धामणी तर त्याच्या विरोधात खेळतोय सावरोळी. स्लॉट मध्ये आलाय आणि परफेक्ट कार्यक्रम. आईवा कॅचची संधी पण इथे खेळाडूला नाहीये. फक्त आपण पाहतोय चाहत्यांना क्रिकेट रसिकांना ही संधी आहे. आणि इथे पुन्हा एकदा रोहित पाडगेच्या बॅट मधनं लगातारचा दुसरा षटकार. टोटल 14 धावा स्कोर कार्ड वरती. अजय लोतेनं पगले 3 चेंडू जबरदस्त टाकले पण चौथ्या आणि 5व्या चेंडूवरती त्याला 2 षटकारांचा मार खावा लागला. ऑप्शनच्या लाईनच्या बाहेर पंचांचा नोचा इशारा आलाय. उघडा डोळे पहा नीट. येणारा चेंडू असेल फ्री हिट.
पंचांचा षटक समाप्तीचा इशारा आलाय. चला नेक्स्ट ओव्हर साठी लगेच तयार राहा टीम धामणी. 15 धावा आता स्कोरकार्ड वरती नोंद आहे. 2 षटकांचा पहिल्या इनिंगचा खेळ आणि त्यानंतर 2 षटकामध्ये धावा चेसिंग कराव्या लागतील ते टीम धामणी संघाला. आतापर्यंतची परिस्थिती बिनबाद. अन्वी 11 सावरुळी संघ 15 धावसंख्येवरती पोहोचलाय पहिल्या षटकाचा समाप्तीनंतर. नेक्स्ट बॉलर ऋतिक मोरे गोलंदाजी मार्क वरती. ऋतिक मोरे आता गोलंदाजी मार्गस्थ पाहायला मिळेल. तिकडे चा कधी आला आणि कधी संपला कोणालाच कळलं नाही. असं म्हणतात रस्त्यावरती आला आणि वळणावरतीच संपला. असा गंमत जम्मत व्यासपीठावरती घडली. गोलंदाज ऋतिक तयार. कोण होणार कोणावरती भारी. तिकडे चा बरोबर खातायत खारी. आली रे आली. आता ऋतिकची गोलंदाजीसाठी आली बारी. लोअर फुलटॉस मिस्टर डायनामाइट बिग धमाका लॉंग ऑफ क्षेत्राच्या बाहेर. चेंडू जातोय आर पार. धावा मिळतील अर्धा डझन. आलाय षटकार. ठोक डीजे. तुम्ही जल्लोष नक्की करा पण ज्या विद्युत तारा गेल्यात ना जमिनीवरना त्याच्याकडे लक्ष द्या. त्या चालू आहेत हे मात्र लक्षात असू द्या. पण इथे गोलंदाज चालू निघाला. व्हेरी चालाक ब्रो. षटकारानंतर रिएक्शन आणि ऋतिक मोरेनं घेतली एक मोठी गोल्डन विकेट. गौरव गोसाळकर बॅक टू द डगआउट. 21 आकड्यावरती पहिला गडी बाद. ठोक डीजे. मैदानामध्ये दाखल होतोय. कोंबिवली संघानं जिंकता जिंकता मी तर म्हणेल सामना गमावला. पण इथून रूपचंद फोळेकर अँड टीम नक्कीच मी एक संदेश देईल. मॅच जरी हारला असाल तरी मात्र आत्मविश्वास हारू नका. अजून बऱ्याचशा स्पर्धा बाकी आहेत आणि तुमच्यामध्ये ती क्षमता आहे बऱ्याच मोठ्या ट्रॉफींना हात लावण्याची. चेंडू उंच गेलाय. लांबी कमी. पुन्हा एकदा आदित्य नावाचं वादळ शांत केलंय आणि ऋतिक मोरेनं करणार कारण हे मैदान त्याचं आहे. आज आपण इथे क्रिकेटची मॅच खेळतोय. उद्यापासून हे मैदान त्याच्या ताब्यात असेल आणि 9 तारखेनंतर मग पुन्हा एकदा संतोष जोरकर पुन्हा जोर लावणार. संतोष जोरकर प्रणय लाले सूरज केदारी फिर पडेंगे सब पे भारी. स्ट्राइक एंड वरती आता बॅटर आहे तो मात्र हर्षल चोगले. वेगानं चेंडू टाकला आणि त्याच वेगानं यष्टिक्षकाला केलं बीट. पाहायला मिळतोय तो नीट. 4 धावांसाठी जबरदस्त नवीन ऊर्जा निर्माण करणारा नवीन संजीवनी दाखवणारा चौक.
विसरू नका लेदर क्रिकेटची. पण टेनिस क्रिकेटचा हा सुट्टा पराभव तो जीवाला लागलाय. पण इथे या चेंडूवरती काय घडलंय हे अजून ट्विस्ट वाढत चाललंय. तिसरे पंच आमचे सचिन दाभोळकर सर सांगतायत इट्स अ फेअर डिलिव्हरी. म्हणजे या 4 धावा आता काउंट केल्या जातील. 22च्या माध्यमातून आलेल्या या 4 धावा आणि या 4 धावेनं आता टोटल 25. 2 बाद 25. अजून या षटकातील अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी. LBW च्या माध्यमातून हर्षल चोगले बॅक टू द डगआउट. फिर एक बार ठोक डीजे मेरे यार. आलेले नाहीयेत. मी वाट बघतोय प्रणाल शेटची कधी ते 500 संपतील. एवढी मोठी नोट दिली ना सूरज केदारी यांनी की ती संपता संपता कदाचित ही स्पर्धा संपेल. प्रणाल शेठ सांगतायत सूरज शेठ केदारी क्या बात है तुम्हारी. सूरज केदारी यांना वाटलं प्रणाल शेठ झोपलेत पण ते जागेत. शेवटचा चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय आणि त्याला मिळालं यश. आणखीन एक बॅटर मैदानाच्या बाहेर येतोय आणि बाद होणारा फलंदाज यावेळेस विनय गवळी. अशा पद्धतीने आपण पाहतोय टोटल हॅट्रिक साजरी केलेली आहे ती गोलंदाजानं. आणि टोटल स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 25. म्हणजे 12.3च्या सरासरीनं स्कोर कार्ड वरती आता 26 धावांची गरज असेल ती टीम धामणी संघाला. ठोक डीजे. टोटल किती पाहिजे अखिलेश मोरे यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. दोन्ही खेळाडूंसाठी आहे का. कोणी मारा लगातार 3 षटकार आणि पारितोषिक जिंका. पंचांनी एलईडी बेल्सचा पुरेपूर वापर केलाय त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो. जेव्हा जेव्हा ते बेल्स हातात घेताना तेव्हा तेव्हा माझ्या हृदयाचे ठोके वाढतात. सचिन दाभोळकर सर कदाचित फायनलच्या मॅच साठी स्टॅमिना राखून ठेवलाय त्यांनी. मगाशी कॅमेरामनला जोरकरनी धक्का दिला असता. आमचे जे कॅमेरामन आहेत आता साहिल
अविनाश पालांडे सर एक काळचे जबरदस्त फलंदाज होते. लोणावळा गाजवला, खंडाळा गाजवला, त्यानंतर आपण बघतोय माथेरान गाजवलं, पनवेल गाजवलं, कर्जत गाजवलं. ऐसी कोई गली नाही जेव्हा अविनाश पालांडे सर की चली नाही. पण इथे आपण पाहतोय लॉंग ऑफ मध्ये या चेंडूला साईराजनं खेळलं होतं. घुटना टेक तमाशा देख, पण या चेंडूवरती सिंगलचं रूपांतर डबल मध्ये झटपट पटापट झालं आणि या 2 धावांच्या मदतीनं टोटल आता 2 आकडा स्कोरकार्ड वरती 26 धावसंख्येचा पाठला होत असताना येणारे 11 चेंडू आणि विजयासाठी 24 धावसंख्येची गरज. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाच्या हातामधनं चेंडू निसटला. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये रनआउटची शक्यता. OUT आउट. इथे मात्र साईराज येईल मैदानाच्या बाहेर बाहेर बाहेर. निर्धार चषक जबरदस्त आयोजन, आयोजकांनी मिळून, ग्रामस्थांनी मिळून, खेळाडूंनी मिळून काय जबरदस्त आयोजन केलंय. जय भवानी प्रतिष्ठान मानकिवली व सुधाकर भाऊ घारे फाउंडेशन अंजरून धन्यवाद. डीजे गाई गेली मी तर म्हणेल बॅटरनं. गेटवरती आता फलंदाज अनिकेत मोरे आणि ऋतिक मोरे. अनिकेतनं फटका खेळलाय आणि ते 6 धावांसाठी सीमारेषा देखील गाठली. आउट ऑफ द पार्क. धावा मिळतील अर्धा डझन. आलाय षटकार. ठोक डीजे. पुन्हा एकदा चेंडू उंच गेलाय, लांबी कमी. गोलंदाज करेल प्रयत्न की क्षेत्ररक्षक, पण रोहित पाडगेनं प्रयत्न केला शॉट मिडॉन मध्ये आणि या चेंडूला मात्र इथे पकडता पकडता कॅच सुटलाय आणि तिथून मात्र आपण पाहतोय 1 धाव मिळाली. 2 धावा मिळाल्या. या 2 धावांच्या मदतीनं 11 धावसंख्येची नोंद. दक्षचं नक्कीच कौतुक करेल. त्याचं लक्ष मात्र चेंडूकडे होतं. उद्या मिळाल्यानंतर मी मोजेल मैदानावरती किती गेले आणि मैदानाच्या बाहेर किती गेले. पण इथे हा चेंडू मात्र फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर मैदानाच्या अगदी सीमारेषेच्या बाहेर गेलाय. 4 धावांसाठी आलेला जबरदस्त चौकार. थँक्यू डीजे. 4 धावांच्या मदतीनं 15 धावा स्कोरकार्ड वरती पूर्ण झाल्यात. हर्षल चोगले वरती वार मात्र इथे पाहायला मिळाले. शेवटचे 7 चेंडू 11 धावांची गरज. टप्प्यात आला तर कार्यक्रम होणार. धामणी संघानं हे दाखवलं का मी स्ट्राइक घेण्यासाठी धडपडलोय हे अनिकेतनं इथे सिद्ध केलं. मारलाय पुन्हा एकदा षटकार. थँक्यू डीजे. जे जे बोल या गीतामध्ये आहेत ना ते साक्षात या मैदानावरती घडताना मी पाहिलं. सुधाकर भाऊ आले ज्यांनी खऱ्या अर्थाने या मैदानावरती एक वेगळा आनंद निर्माण केला. कालच्या रात्रीमध्ये नितीन सावंत आले ज्यांनी या स्पर्धेमध्ये सगळ्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. पहिल्या रात्रीमध्ये आई ग्रुपचे सगळे सदस्य आले ज्यांनी या खेळाडू मित्रांना भरघोस असा आशीर्वाद दिला. पण आपण पाहतोय या मैदानाच्या 4 दिशेला अजूनही प्रेक्षक आहेत. असं वाटलं होतं पहाटेची वेळ आहे, आज खऱ्या अर्थानं सुपर डुपर संडेचा दिवस, प्रेक्षक आराम करतील. पण अंजरून संघाचे अजूनही खेळाडू या मैदानावरती आहेत. त्यांच्या ज्या वेदना आहेत ना त्यांना कळ देतात. कळ संतोष जोरकरला आता नेक्स्ट 9 आणि 12च्या मध्ये जोर लावावा लागणार.
अजूनही मॅच मध्ये 6 चेंडू 5 धावांची गरज. सागर तांबडे गोलंदाजी मार्गस्थ पाहायला मिळतोय. सागरच्या पहिल्या चेंडूवरती सिंगल निवडली गेली. सागर मध्ये क्षमता आहे. सागरनं जर एखाद 2 विकेट घेताना चेंडू एखाद 2 निर्धाव टाकले तर मॅच मध्ये ट्विस्ट वाढू शकतं. 5 चेंडू 4 धावांची गरज. निश्चितच आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये पहिल्या 2 गोलंदाजांवरती सातत्यानं वार झाले पण तिसऱ्या गोलंदाजानं तारलं. पण आता या 2 षटकांच्या सामन्यामध्ये हा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज सागर तांबडे अन्वी 11 सावरोळी संघासाठी या धावा वाचवणार का? स्ट्राईक एंडवरती एक वेल सेट बॅट्समन अनिकेत आहे. इथे मात्र पुन्हा एकदा 2 गाड्या एकाच पट्टीवरती. सागर तांबडेनं केली शिकार. रनआउट साठी आपण बघतोय ऋतिक मोरे झालाय गार. डीजे थँक्यू डीजे. 4 चेंडू आता 4 धावांची गरज. आमचा बॉल बॉय आता उठलाय. त्याला माहितीये मॅच मध्ये ट्विस्ट वाढले. ट्विस्ट त्याला आठवण होते घरच्या संघाची. बॉलचा तो हिशोब करतोय. किती मैदानावरती हरले, किती कोणाच्या खिशात गेले, कोणी कोणी नेले, सगळा हिशोब तो देतोय. अर्थात आमच्या अकाउंटंटला. अकाउंटंट खुश आहेत पण त्यांचा मोबाईल जरा स्विच ऑफ झालाय. स्ट्राईक एंड वरती अनिकेत आहे. नॉन स्ट्राईक एंड वरती आता चेतन माडिक. गोलंदाज सागर तांबडे इन ऍक्शन मध्ये तयार. आली रे आली. आता माझी बारी आली. अपील तर झाली आहे पण पंच म्हणतात कशासाठी अपील? काहीच घडलं नाहीये. ऍक्शन वरती रिएक्शन. अपील मध्ये जोश होता, उत्साह कमी पाहायला मिळाला. जबरदस्त चेंडू. आणखीन एक चेंडू गेलाय निर्धाव. 3 चेंडू आता 4 धावांची गरज. 3 चेंडू 4 धावा. 4 धावा आकाराच्या 3 चेंडू मध्ये अन्वी 11 सावरोळी की जरी मरी माता धामणी. काय बोलताय? चेक करा चेक. आणि असं निघाला ना तर मी डायरेक्ट घरी जाईल. शपथ सांगतो. हा सामना इथे संपवला अनिकेतनं. आणि फायनल मध्ये दाखल झालेला संघ आपण पाहतोय जरी मरी माता धामणी. आणि धामणी संघाच्या विरोधात असा सामना होईल फायनलचा. कर्जत बीड. टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन आणि या मॅचचा हिरो नो डाऊट 1 मॅन आर्मी सारखा जो झुंजला आणि ज्यानं कडवी झुंज दिली तो खेळाडू ठरतोय अनिकेत. या आपण टॉस बॉक्स मध्ये हरिदास तांडेल साहेबांच्या शुभ हस्ते आणि आमचा अनिल दादा पिंगळे साहेबांच्या शुभ हस्ते आपण प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय.